हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर संशयास्पद वस्तू, बॉम्बशोधक पथकाकडून वस्तू वेळीच निष्क्रिय, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. महायुतीकडूनही काटकसर सुरू, मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास, ताफ्यातील वाहनांची संख्याही केली कमी. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नीटची पुनर्परीक्षा होणार, सूत्रांची माहिती. नीटची प्रश्नपत्रिका फोडणारे आतापर्यंत 3 अटकेत, दोषींवर कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य, गृहमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका. पेपरफुटीबाबत संघ परिवारात नाराजी, संघाची विद्यार्थी संघटना सरकार विरोधात रस्त्यावर. पेडणेकरांनी महापौर असताना 100 कोटींचा संकुल घोटाळा केला, किरीट सोमय्या यांचा किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप. मुंबईतील दुकानांवरील मराठी फलक प्रकरण, मराठी फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईलनं कारवाई करणार, उपमहापौर संजय घाडी आक्रमक. पनवेलचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता, पनवेलला 30 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी, अन्यथा नवी मुंबईचं पाणी बंद करण्याचा विरोधी पक्षाचा इशारा. राज ठाकरेंना ठाणे कोर्टात हजर व्हावं लागलं, उत्तर भारतीयांना परीक्षार्थींना मारहाण प्रकरणात सुनावणी. शिवनिका ट्रस्टचा सचिव नामकरण आवारीला अटक, भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एकाला बेड्या, भोंदू खरातची जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाती. नीटचे पेपर फोडणारी मनीषा वाघमारे अटकेत, शुभम खैरनार नंतर 3री अटक पुण्यात. काटकसरीसाठी वाहतूकदारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन, चेकपोस्ट हटवा, इंधनाची नासाडी टाळा, महिन्याला 810 कोटींचं इंधन जातंय वाया. भुसावळमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, मुकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर. बंगळुरूचा कोलकातावर दणदणीत विजय, विराटनं ठोकलं नाबाद शतक, बंगळुरू पोहोचलं अव्वल स्थानी. आज पंजाब मुंबई सामना, धर्मशाळेत रंगणार सामना, मुंबईसाठी फक्त औपचारिक सामना.